नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा जो 15 एप्रिल 2026 रोजी होणारा गणित विषयाचा पॅटचा पेपर असणार आहे, त्याचा जो क्वेश्चन 3 असणार आहे तो सगळा पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा देखील सराव तर होईलच, परंतु तुम्ही यामध्ये 10 पैकी 10 मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर हा पार्ट 1 असणार आहे आणि जर तुम्हाला पुढचे प्रश्न हवे असतील त्याची उत्तरे सहित तर कमेंट्समध्ये पार्ट 2 असं टाईप करा, तर मी लवकरात लवकर त्यावर व्हिडिओ हा नक्कीच बनवेन. चला तर पाहूयात. तर पहा, तुमचा जो क्वेश्चन 3 आहे पहा, सॉल्व द फॉलोविंग क्वेश्चन्स. एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्क्ससाठी, म्हणजे एकूण 10 मध्ये प्रश्न हे विचारले जाणार आहेत. पहिला प्रश्न पहा, तुम्हाला एखादी संख्या देणार आहेत आणि राईट द गिवन नंबर्स इंटू वर्ड्स, म्हणजे दिलेली संख्या ही अक्षरात तुम्हाला लिहायची आहे. तर सेमी इंग्लिशचा पेपर असल्यामुळे तुम्हाला इंग्रजीतच हे काय लिहायचं आहे पहा, दिलेली संख्या इन वर्ड्समध्ये लिहायची आहे. काय आहे ते संख्या? 42,5,20,125. तर हाच करेक्ट त्याचं उत्तर असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित अगदी ते पाहायचं आहे कसं लिहिलेलं आहे. परत मी सांगते, 42,5,20,125 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे पहा, तुम्हाला एखादी संख्या अक्षरात देतील आणि ती तुम्हाला अंकात लिहायला सांगतील. हा देखील 1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. काय संख्या दिलेली आहे पहा, आणि तुम्हाला योग्य जी अक्षरात संख्या दिलेली आहे त्याचं अंकात हे रूपांतर करून लिहायचं आहे. 82,06,03,105. 8वीचा हा गणिताचा पेपर असल्यामुळे तुम्हाला यामध्ये थोडंसं क्वेश्चन्सचा तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी विचारतात, त्यामुळे व्यवस्थित वाचायचं आहे. वाटलंच तर पेन्सिलने एकदा तुम्ही लिहायचं आहे आणि त्यानंतर पेननं करेक्ट उत्तर लिहायचं आहे आणि पेन्सिलनं लिहिलेलं हे खोडरबनं तुम्हाला काय करायचं आहे, रब करायचं आहे. पहा काय आहे ती संख्या, 82,06,03,105. कसं लिहिलेलं आहे पहा, 82,06,03,105. अगदी करेक्ट फॉर्मॅटमध्ये आहे, त्याला तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे ॲडिशन्स आहे. 2 संख्या दिलेल्या आहेत, व्यवस्थित ॲड करून लिहायचं आहे 1 मार्क्ससाठी. पुढचा प्रश्न असणार आहे, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम्स देणार आहेत. तर काय दिलेलं आहे, गिवन डेटामध्ये टोटल एखाद्या विलेजची टोटल पीपलची संख्या दिलेली आहे, म्हणजे पॉप्युलेशन दिलेलं आहे 44,001 आणि त्यामधील नंबर ऑफ वुमेन्सची संख्या दिलेली आहे पहा 22,090. तर त्यावरून तुम्हाला काय करायचे आहे, नंबर ऑफ मेन्स म्हणजे पुरुषांची संख्या काढायची आहे. ऑफकोर्स त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं आहे पहा, नंबर ऑफ मेन्सची संख्या काढण्यासाठी टोटल पीपल मायनस नंबर ऑफ वुमेन्स किती येणार आहेत, 44,001 वजा 22,090. संख्या किती येणार आहे पहा, 21,911 ही नंबर ऑफ मेन्सची संख्या असणार आहे. असे सोपे प्रश्न तुम्हाला उद्याच्या पॅट पेपरमध्ये 8वीच्या गणिताच्या पेपरमध्ये दिसणार आहेत. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न असणार आहे की राहुलने 3,670 रुपयाचे ॲपल्स परचेस केलेले आहेत आणि प्रत्येक डझनाला किती रुपये दर आहे, 25 रुपये दर आहे. तर त्याने किती डझन ॲपल खरेदी केले, तर तिथं किती रुपीज दिलेला आहे आणि किती एका डझनला किती रुपये आहे. तर तुम्हाला फक्त इथं भागाकार करायचा आहे पहा, भागाकाराचं हे गणित आहे. 146.8 डझन्स ॲपल राहुलने परचेस केलेले आहेत. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 3 मधला एफ. तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, टोटल एक्सपेन्सेस ऑफ फॉर ट्रॅव्हल फॉर 1 फॅमिली मेंबर, म्हणजे खर्च जो जाण्या येण्याचा ट्रॅव्हलचा खर्च असतो तो एका फॅमिली मेंबरसाठी 1,200 रुपये आहे. इथं पाहू शकता. तर तुम्हाला टोटल फॅमिली मेंबर्सचा खर्च काढायला सांगितलेला आहे. टोटल फॅमिली मेंबर्स देखील गिवनमध्ये दिलेले आहेत, किती आहेत, 36. तर त्याचं उत्तर कसं येणार आहे पहा, हे देखील मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे. 36 गुणिले 1,200 म्हणजेच टोटल एक्सपेन्सेस ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स किती येणार आहेत, तर 43,200 रुपये इतका सगळ्या फॅमिली मेंबर्सचा खर्च येणार आहे. व्यवस्थित अगदी त्याला चौकोन करून लिहायचं आहे, किती खर्च येणार आहे त्याचं जे फायनल आन्सर असणार आहे त्याला नेहमी बॉक्स करायचा आहे पेनने अथवा पेन्सिलने, कशाने केले तरी चालेल, परंतु मेन आन्सरला तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्स हे करायचं आहे, विसरायचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 1 मार्क्ससाठी सोपा आहे. 20 आणि तुम्हाला कंसामध्ये वजा 7 दिलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला वजाबाकी करायची आहे पहा. तर नियमानुसार वजा वजा अधिक होत असतं, त्यामुळे 20 अधिक 7 27 हे उत्तर येणार आहे. पुढचा बघा प्रश्न असणार आहे तुमचा,
तुम्हाला अपूर्णांक दिलेला आहे आणि त्या अपूर्णांकांची वजाबाकी करायची आहे. तर वजाबाकी आणि बेरीज करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर त्यांचा छेद समान असेल तरच अंशांची वजाबाकी अथवा काय होत असते, बेरीज होत असते. जर त्यांचे छेद समान दिले नसतील तर सर्वात आधी छेद समान करून घ्यायचे असतात, म्हणजे नित्य समानता वापरून आणि परत ते काय करायचे असते, वजाबाकी जो काही तुम्हाला त्यामध्ये ऑपरेशन्स दिलेले आहे ते करायचं असतं. तर यामध्ये पहा 1/2 वजा 5/14. तर या पहिल्या अपूर्णांकाचा आपण छेद समान करूया, म्हणजे 14 हा छेद दोघांचा सेम यायला पाहिजे. मग अशी कोणती संख्येनं ह्या अपूर्णांकाला गुणायचं जेणेकरून याचा देखील छेद 14 येईल, तर 7 दोन्ही 2 बेसाती 14. मग ह्याला 7 न गुणायचं आणि वर देखील त्याच संख्येने गुणायचं, म्हणजे 1 × 7 भागिले 2 × 7 किती येणार आहे पहा, 7 एके 7 आणि 7 दोन्ही 14. मग काय करायचं आहे, जो राहिलेला अपूर्णांक आहे तो त्यातून वजा करायचा. जर त्यांचा छेद बघा आता समान झालेला आहे, तर काय येणार आहे उत्तर, 7 वजा 5 भागिले 14. तर 2/14 म्हणजेच किती, बे के बे बेसाती 14, 1/7 काय येणार आहे, दिलेल्या अपूर्णांकाचं उत्तर येणार आहे. आणि असंच तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्क्ससाठी सोडवायचं आहे पहा. परत जर तुम्हाला हे कसं सोडवलं कळालं नसेल तर व्हिडिओ परत एकदा स्टॉप करा आणि पहा कशा प्रकारे सोडवलेलं आहे, आणि अशाच प्रकारचे गणिताचा सराव करा जेणेकरून तुम्ही देखील उद्याच्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवा. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे 1 मार्क्ससाठी, कन्वर्ट द गिवन डेसिमल फ्रॅक्शन इंटू फ्रॅक्शनमध्ये. तर डेसिमल दिलेला आहे फ्रॅक्शन आणि त्याचं फ्रॅक्शनमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे. 34/17. तर 17 भाग जातो बघा, 17 एके 17, 17 दोन्ही 34, 2/1 हे फ्रॅक्शन येणार आहे. तर अशा प्रकारे तुमचा पार्ट 1 आपण पाहिला, इयत्ता 8वीचा गणिताचा पार्ट पेपर. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती आपल्या अपलोड करीत जाईल. थँक्यू सो मच.